ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि सगळ्या जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी वर्गासाठीच्या आवश्यक आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत शेती जगतमधून। अमरावती जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बूम स्प्रेअर तंत्रज्ञान उपयुक्त ठरतंय। अमरावतीमधल्या श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाद्वारे शेतकऱ्यांना अत्यंत माफक दरात अत्याधुनिक शेती अवजारं उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी अवजार बँकेची स्थापना करण्यात आली आहे। कृषी विभागाच्या अनुदानातून सुरू झालेल्या या अवजार बँकेत 25 लाख रुपयांच्या विविध प्रकारच्या अवजारांचा समावेश आहे। यात मका, सोयाबीन आणि कपाशी पिकांसाठी बूम स्प्रेअरद्वारे औषधी फवारणी अतिशय सुलभ होतीये। ट्रॅक्टर चलित बूम स्प्रेअरद्वारे एकाच वेळी 20 नोझलद्वारे 30 फुटांपर्यंत फवारणी करण्यात येते। या स्प्रेअरमुळे 250 एकर शेतीत औषधी फवारणी करण्यासाठी फक्त 5 दिवस लागतात। त्यामुळे शेतकऱ्याचा पैसा, वेळ आणि श्रम वाचण्यास अतिशय मोठी आणि महत्त्वाची मदत होतीये। हे बूम स्प्रेअर आहे, ज्याने काल एका शेतकऱ्याला आपण जी ही दाखवतो आहे त्याने 250 एकर शेती, ज्याची मकाची शेती त्यांनी फक्त 5 दिवसात, तेही दिवसाचे 5 घंटे फवारणी करून त्यांनी पूर्ण आपलं स्प्रेइंग केलेलं आहे। त्यामुळे त्या शेतकऱ्याची किंवा प्रत्येक शेतकऱ्याची वेळ वाचतो, पैसा वाचतो, श्रम वाचतो, डिझेल वाचते, सगळ्या गोष्टी ह्या या बूम स्प्रेच्या माध्यमातून स्प्रे केल्यानंतर वाचते। त्यामुळे शेतकऱ्यांकरता अतिशय महत्त्वाचं उपयोगाचं हे असे यंत्र आहे, अवजार आहे। नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव उपविभागात येणाऱ्या सटाणा, नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात यंदा जवळपास 1 लाख हेक्टरवर मका पिकाची लागवड झाली आहे। मागील वर्षी मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्यानं मका पिकाचं उत्पादन कमी झालं होतं। यावर्षी सुद्धा अनेक भागात अळीचा प्रादुर्भाव दिसून आलाय। या अळीच्या नियंत्रणासाठी कृषी उद्योगाच्या माध्यमातून योजनाही आखण्यात आली आहे। मका उत्पादक शेतकऱ्याला 50% अनुदानावर इमामेक्टिन हे कीटकनाशक औषध देण्यात येणार आहे। काही ठिकाणी लष्करी अळीचा जो प्रादुर्भाव दिसतोय तो गेल्या वर्षाच्या तुलनेने खूप कमी आहे आणि या लष्करी अळीच्या प्रादुर्भावासाठी काय करता येईल म्हणून माननीय दादाजी भुसे साहेब कृषी मंत्री महाराष्ट्राचे यांच्या मार्गदर्शनाखाली एक MIDC कृषी उद्योग यांच्यामार्फत एक योजना आपण तयार केलेली आहे आणि उपविभागातील सर्व शेतकऱ्यांना, मकाच्या शेतकऱ्यांना आपण 50% अनुदानावर इमामेक्टिन हे एक कीटकनाशक 50% अनुदानावर साधारणतः 225 रुपये प्रति 100 ग्रॅम एका एकरासाठी ते पुरेसं होतं। या पद्धतीने आपण योजना राबवत आहोत। पावसाळ्यामध्ये दुभत्या जनावरात विविध प्रकारचे आजार बळावतात। यात फुफ्फुसाच्या आजारांसह गॅस्ट्रोसारख्या गंभीर आजारांचाही समावेश आहे। मात्र या आजारांमुळे जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो आणि त्यामुळे पावसाळ्यात पशुधनाची योग्य ती काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं। या काळात पशुपालकांनी जनावरांचा गोठा कोरडा आणि स्वच्छ ठेवावा, जनावरं दूषित पाणी पिणार नाहीत याची काळजी घ्यावी आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व पशूंना सकस आहारही द्यावा, जेणेकरून पावसाळ्यात पशूंना या आजारांपासून दूर ठेवता येऊ शकतं। याशिवाय जनावरांना कुठल्या प्रकारच्या लस द्याव्यात हे सांगतायत परभणीच्या पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नितीन मार्कंडेय। जनावरांच्या बाबतीमध्ये आपल्याला प्रतिजैविकाची इंजेक्शन देऊन घ्यावे लागतात डॉक्टरच्या सल्ल्यानं, किंवा ह्या जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणाऱ्या ज्या गोष्टी तर त्या वनस्पतीजन्य गोष्टींचा वापर जर पशु आपल्या सांभाळामध्ये पशुखाद्यामधून जर करायला सुरुवात केली तरी सुद्धा निश्चित फायदा होत राहतो। कासदाहाचं प्रमाण हे पावसाळ्यामध्ये वाढण्याची शक्यता असते, कारण ओलेपणा आणि ओली कास हे त्याचं एक मोठं कारण आहे। याच्यासाठी कास धुतल्यानंतर कोरडी करणं हा महत्त्वाचा भाग आहे। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पानमळ्याची शेती सोडून पारंपरिक शेतीकडे आता वाटचाल करायला सुरुवात केली आहे। यावर्षी लॉकडाऊनमुळे पान टपऱ्या बंद असल्यामुळे बाजारात पानाची मागणी घटली आहे। त्याचबरोबर आठवडी बाजार बंद असल्यामुळे याचा मोठा फटका पानाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना बसलाय। नागवेलीची पानं खाणं आरोग्याला फायदेशीर असल्यामुळे पूर्वी पानाला भरपूर मागणी होती, मात्र आता गुटखा शौकीनांमुळे पान टपरीवर पानाऐवजी गुटखा मिळू लागलाय। त्यामुळे पान टपरी चालकांकडून सुद्धा पानाची मागणी कमी झाली आहे। त्यामुळे काही वर्षांपूर्वी शेकडो एकरवर घेतल्या जाणाऱ्या पानाचं पीक आता अवघ्या काही गुंठ्यांवर येऊन पोहोचल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। केळीची पानं जो पानमळा आहे तर याच्यातून जो पानाचा माल निघते तो पानटपरीवर विकण्यासाठी जातो, परंतु पानटपऱ्या बंद असल्यामुळे पानमळ्यातील ही पानं कोणत्याही उपयोगाची येत नाहीत। ही नाशवंत असल्यामुळे याचा दुसरीकडे उपयोग होत नाही आणि पानमळ्यामुळे याच्यामुळे कोविड-19 मुळे खूप नुकसान होत आहे।